आपलं दोस्ती ट्रॅक्टर गॅरेज मध्ये स्वागत आहे. मी गोरख गायकवाड. 95 मॉडेलचा महिंद्रा 575 ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर 3-4 वर्षापासून उभा होता एक जागेवरती. तर का काय ड्रायव्हरच कोणी भेटत नव्हतं जुन्या ट्रॅक्टरला चालवण्यासाठी, कारण स्टिअरिंग खूप टाईट जाते. मग मला म्हणे ट्विटर ट्रॅक्टर एक्सचेंज झालं. म्हणलं का? ते म्हणजे याला स्टिअरिंगचा खूप प्रॉब्लेम म्हणे. ट्रॅक्टर खूप चांगला आहे जुना, आय पसपटी नागाटी चालतो, पण ड्रायव्हर कोणी बसत नाही. मग मी त्याला टच पॉवर स्टिअरिंग अल्ट्रा करून दिलं यांना. 30-31 हजार रुपये खर्च आला याला. आणि कुठंही वेल्डिंग नाही, कुठंही कट नाही, सगळं जे ओरिजिनल आहे त्या पद्धतीने याला टच पॉवर स्टिअरिंग फिटिंग करून दिलेलं आहे. हे आपले मित्र ट्रॅक्टरचे कस्टमर आहे, ट्रॅक्टर आहे. आणि याला जास्त म्हणजे सिलेंडर वगैरे पंप वगैरे एक्स्ट्रा काही लावायची गरज पडलेली नाही. तुम्ही बघू शकता ही धडी वगैरे दाखवा. म्हणजे जे आहे ना तेच ओरिजिनल आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलाही बदल केलेला नाही. हे पूर्ण कम्प्लिटली जसा ट्रॅक्टर कंपनीचा असतो तसाच आहे. हा पंप पण त्याला सिंगलच ठेवलेला आहे आपण, प्रेशरचा पंप. इकडे खालून सिलेंडरची मोटर दाखवा त्यांना. हे बघा, तिथेही मोटर आहे, म्हणजे स्टिअरिंग बॉक्सच्या जागेवर ही मोटर आहे बघा. याला 2च पाईप आलेले आहे. म्हणजे कुठं वेल्डिंग नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. आता तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवतो स्टिअरिंग. एक मॉडेल स्टिअरिंग ट्रॅक्टर. बिलकुल सिंगल रोडर पण येत नाही आणि काहीच नाही. धन्यवाद.